हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि आजच्या या सेशनमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा असा जो टॉपिक आहे करंट अफेअर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी त्याबद्दलची चर्चा करणार आहोत। बऱ्याचदा असे प्रश्न आपल्याला येतात। आता WRDचा जो जेईचा पेपर आहे फॉर एक्झाम्पल, त्यामध्ये एकदा त्यांनी विचारलेलं होतं किंवा सायन्स डे जो आहे तो आपण का बरं साजरा करतो, असे आपल्याला प्रश्न बघायला मिळतात। किंवा वॉटर डे जो आहे, यावेळेस वॉटर डे जो होता त्याची थीम काय होती, किंवा अर्थ डे जो होता त्याची थीम काय होती, असे प्रश्न आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये बघायला मिळतात। तर आपण आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती आता एप्रिल महिना जो आहे आणि त्यानंतर मार्च महिना हे दोन्हीही आपण कव्हर करतोय आणि बाकीचेही आपण पुढे कव्हर करत राहणार आहोत। सो प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणते कोणते असे महत्त्वाचे दिवस होऊन गेलेले। आता 1 एप्रिल पासून डायरेक्ट शेवटपर्यंत सगळेच बघायचेत का नाही, पण कोणते कोणते महत्त्वाचे दिवस होऊन गेलेले आहेत आणि त्या दिवसांबद्दलची काही बेसिक माहिती किंवा एखादा दिवस आहे समजा लेट्स से नॅशनल मेरीटाईम डे, कधी तो ऑब्झर्व केला जातो, त्यासोबतच त्या दिवसाची या वर्षीची थीम काय आहे, कारण थीम असतात प्रत्येक दिवस म्हटल्यावरती तो जेव्हा ऑब्झर्व केला जातो किंवा सेलिब्रेट केला जातो त्याची थीम असते। सो दिवस कधी तो असतो आणि त्यानंतर त्याची थीम काय आहे, अशा पॅटर्न मध्ये आपण हे पूर्ण कंटेंट कव्हर करणार आहोत आणि त्याची ही सुरुवात आपण आज इथे करतोय। एप्रिल 2025 आणि इम्पॉर्टंट डेज, ठीक आहे, महत्वाचं आहे आणि टू दी पॉइंट आपण राहणार आहे। जास्त काही त्यामध्ये लेंदी कंटेंट नसणार आहे, जे महत्वाचं आहे तेवढंच आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत, ठीक आहे। सो बिफोर स्टार्टिंग विथ दिस, आपल्या ह्या ज्या बॅचेस आहेत, जसं ऑल सिव्हिल जेई ही एक बॅच आपल्याकडे आहे, म्हणजे ज्या सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड सगळ्या ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स आहेत त्या रिलेटेड ही पूर्ण एक रेकॉर्डेड बॅच आहे। ही तुम्ही एकदा चेक करू शकता। वेगवेगळ्या ज्या सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड परीक्षा आहेत त्यामध्ये हे कामात येणार आहे। एक्सपिरियन्स फॅकल्टीज आपल्याकडे आहेत, आपल्याला माहितीच आहे। इथे पूर्ण आपलं पॅनल दाखवलेलं आहे, फॅकल्टी पॅनल। यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज पण इन्क्लूड आहे, त्यासोबतच नोट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स देखील इन्क्लुडेड आहेत, ठीक आहे। याची जी प्राइस आहे इथे दाखवलेली आहे आणि कॉल करून तुम्ही अजून ॲडिशनल माहिती घेऊ शकता। इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून ठेवा, म्हणजे त्यामधूनही तुम्हाला वेगवेगळे अपडेट मिळतील। त्यासोबतच जे आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 आणि त्याची ही आपल्याकडे बॅच आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे आणि जे टेक्निकल रिलेटेड आपण बघतो की MES आहे, ARTO आहे आणि फॉरेस्ट आहे, या 3 पोस्टसाठी इथे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे। तर ही बॅच पण तुम्ही एकदा चेक करू शकता, जे रेकॉर्डेड बॅच आहे। इथे याची प्राइस दाखवलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता, ठीक आहे। सो दोन्ही लँग्वेजमध्ये ज्याला मराठीमधून स्टडी करायचं असेल त्यांच्यासाठी पण आहे आणि इंग्लिश मीडियममध्ये पण ही बॅच अवेलेबल आहे। त्यासोबतच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी पण जशी सिव्हिलसाठी इंटिग्रेटेड बॅच आहे, तसं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी पण इंटिग्रेटेड कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हे जे वेगवेगळ्या परीक्षा होतात सिव्हिल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड, त्या रिलेटेड बॅच रेकॉर्डेड बॅच आहे आणि यामध्येही तुम्हाला टेस्ट सिरीज, नोट्स या गोष्टी तर ऑलमोस्ट आपल्या प्रत्येक बॅचमध्ये जशा असतात तशा तुम्हाला इथे देखील मिळणार आहेत, ठीक आहे। इथे कॉस्ट दाखवलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे। आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला ही माहिती मिळून जाईल बॅचेस बद्दलची। आणि RTO AMVI म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी संस्था इग्नाइट अकॅडमी। तर RTO AMVI ची प्रिलिम्सची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे, ही देखील तुम्ही चेक करू शकता। त्यासोबतच RTO प्रिलिम्स प्लस मेन्स, WRD, RRB JEE यांची मेन्स इंटिग्रेटेड बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे। याचे पण इथे तुम्हाला फीचर्स दाखवलेले आहेत, एक्सपर्ट फॅकल्टीज, त्यानंतर टेस्ट सिरीज, नोट्स या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये मिळणार आहेत आणि जवळपास 20,000 MCQs कव्हर होतात, म्हणजे प्रॅक्टिस ज्याची लागते ती मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे मिळून जाणार आहे, कारण MCQच परीक्षा आहे, त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते इथे तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे। सो कॉन्टॅक्ट नंबर्स इथे सगळीकडे दिलेलेच आहेत, तिथून तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता, ठीक आहे। सो लेट्स स्टार्ट विथ दिस नाउ। आपला जो पॅटर्न असणार आहे त्या पूर्ण महिन्यामधले एप्रिल 2025 या पूर्ण महिन्यामधले महत्त्वाचे जे दिवस आहेत त्याबद्दलचे बेसिक फॅक्च्युअल डिटेल्स आपण एक एक करून बघत जाणार आहोत। सगळ्यात पहिले 2 एप्रिलला
वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे असतो. ऑटिझम ही एक ब्रेनची एक डेव्हलपमेंटल डिसऑर्डर म्हणता येईल त्याला, किंवा डेव्हलपमेंटल कंडिशन आहे आणि थोडक्यात ब्रेनच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट वरती इम्पॅक्ट होतोय. सो वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे या पर्टिक्युलर आजाराबद्दलचे अवेअरनेस करण्यासाठी हा 2 एप्रिलला वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे तिथे ऑब्झर्व्ह केला जातो. कोणी हा दिवस तिथे सुरू केलेला आहे? मोस्टली आपण बघतो की युनायटेड नेशनच्या अंडरच याला रेकॉग्नाइज केले जात असतात. सो युनायटेड नेशन जनरल असेंब्लीनी 2007 पासून याला ऑब्झर्व्ह करणं सुरू केलेलं आहे. ठीक आहे. आता या वर्षीची थीम काय आहे? 2025 ची थीम काय आहे? तर ऍडव्हान्सिंग न्यूरोडायव्हर्सिटी अँड युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ही या वर्षीची थीम आहे. आता थीम ज्या आहेत याला जसे तसंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण त्या ऑफिशियल थीम आहेत. ठीक आहे. त्यामध्ये काही शब्द इकडे तिकडे काय होणार आहेत का नाही, त्यांनी जे सांगितलेले तीच थीम आपल्याला माहिती पाहिजे. आता 2025चा हा जो वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे आहे, इट इज ऑर्गनाइज्ड बाय इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोडायव्हर्सिटी, आयॉन असं त्याचा शॉर्ट फॉर्म होतो, यांनी ऑर्गनाइज केलेला आहे विथ द सपोर्ट ऑफ युनायटेड नेशन डिपार्टमेंट ऑफ ग्लोबल कम्युनिकेशन. जर कधी विचारलंच तर आपल्याला माहिती पाहिजे किंवा हा जो दिवस आहे या वर्षीचा हा कोणी ऑर्गनाइज केलेला आहे, तर इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोडायव्हर्सिटी आणि त्यांच्या सोबत आहे युनायटेड नेशन डिपार्टमेंट ऑफ ग्लोबल कम्युनिकेशन. दॅट्स इट. म्हणजे एक दिवस कधी सेलिब्रेट केला जातो किंवा कधी ऑब्झर्व्ह केला जातो, कोणाच्या द्वारे ऑब्झर्व्ह केला जातो, या वर्षीची थीम काय, अत्यंत महत्वाचं काय किंवा थीम काय आहे, कारण ते थीम वरती प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे थीम लक्षात राहू द्या. ठीक आहे. चालेल. पुढचा पार्ट बघा. आता 2 एप्रिल झालं. आता आपण आलो 5 एप्रिलला. 5 एप्रिलला आपल्याकडे भारतामध्ये नॅशनल मेरीटाईम डे तिथे ऑब्झर्व्ह केला जातो. मग कधी कधी असे पण प्रश्न आता जो सायन्स डे वाला जो प्रश्न होता किंवा सायन्स डे का बरं त्याच दिवशी सेलिब्रेट होतो अशा प्रकारचा प्रश्न. सो तसं इथे आपल्याला नॅशनल मेरीटाईम डे जो आहे तो याच तारखेला का बरं सेलिब्रेट केला जातो किंवा ऑब्झर्व्ह केला जातो. सो पहिले ते इथे दाखवलेलं आहे दॅट इट इज ऑब्झर्व्ड अॅन्युअली ऑन एप्रिल 5th इन इंडिया टू कोमेमोरेट हिस्टॉरिक वॉयेज ऑफ SS लॉयल्टी इन 1919. आता SS लॉयल्टी काय, एक जहाज होती आणि त्याची जी वॉयेज आहे, वॉयेज म्हणजे काय असते तर शिप जर्नी, जहाजेचा प्रवास जो आहे त्याला आपण वॉयेज म्हणतो. आणि मग ही जी जहाज आहे SS लॉयल्टी, या जहाजेचा तो प्रवास त्याला कोमेमोरेट करण्यासाठी हा दिवस 5 एप्रिल हा सेलिब्रेट केला जातो. आणि मग इथे काय झालं होतं तर ही जी एंट्री आपली भारताची झाली होती इंटरनॅशनल शिपिंग मध्ये, म्हणजे या दिवशी इंटरनॅशनल शिपिंग नेटवर्क मध्ये भारताची एंट्री झाली होती आणि भारतामधून हे जहाज गेलं होतं SS लॉयल्टी. त्यामुळे या तारखेला 5 एप्रिलला नॅशनल मेरीटाईम डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. पुन्हा मग आता यावेळेची थीम काय आहे 2025 ची, तर प्रॉस्परस सीज डेव्हलप्ड इंडिया अँड यूथ फॉर ब्लू इकॉनॉमी अँड ग्रीन ग्रोथ, अशी भली मोठी थीम आहे. थीम एक दोनदा वाचून आपल्या लक्षात राहील किंवा सगळं लाईनच्या लाईन लक्षात ठेवायची असं पण नाही. नुसतं तुम्ही म्हटलं की प्रॉस्परस सीज लक्षात आहे मला, तर तसं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि ऑप्शनच्या थ्रू आपल्याला अंदाज येऊनच जाईल. ठीक आहे. 25 मधली ही थीम आहे. आणि या वेळेसचा जो नॅशनल मेरीटाईम डे होता तो कितव्या नंबरचा होता तर 62nd होता. 62व्या नंबरचा नॅशनल मेरीटाईम डे होता आणि हा मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स शिपिंग अँड वॉटरवेज यांच्या अंडर सेलिब्रेट केला गेला. ठीक आहे. मिनिस्ट्री पण माहिती असू द्या, कोणती मिनिस्ट्री आहे तर मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग अँड वॉटरवे. ठीक आहे. सो 5 एप्रिलच का हे आपल्याला एक त्यातलं माहिती पाहिजे की ही जहाज होती, त्या जहाजेच्या जर्नीला कोमेमोरेट करण्यासाठी हा दिवस तिथे सेलिब्रेट केला जातो. पुढचा दिवस आहे 5 एप्रिललाच असतो हा इंटरनॅशनल डे ऑफ कन्सायन्स. कन्सायन्स म्हणजे काय किंवा एक आपण म्हणतो ना किंवा कन्सायन्स आहे म्हणजे स्वतःची एक सत्सद विवेक बुद्धी आहे. सो तशा प्रकारचा हा इंटरनॅशनल डे ऑफ कन्सायन्स राहतो. आणि हा आजकाल जगामध्ये जे काही वेगवेगळे लोकांमध्ये कॉन्फ्लिक्ट चालू आहेत त्या कॉन्फ्लिक्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा कन्सायन्स म्हणून हा दिवस तिथे सेलिब्रेट केला जातो की लोकांनी स्वतःची सत्सद विवेक बुद्धी वापरावी. ठीक आहे. आणि मग त्यासाठी हा दिवस तिथे ऑब्झर्व्ह केला जातो. कोण ऑब्झर्व्ह करते तर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली हे त्याला ऑब्झर्व्ह करतात. आणि या वर्षीची थीम काय आहे 2025 ची थीम काय आहे, लिव्ह नो वन बिहाइंड. ठीक आहे. थीम काय, कोणालाही मागं नाही ठेवायचे,
लीव्ह नो वन बिहाइंड. ठीक आहे. इंटरनॅशनल डे ऑफ कन्सायन्स कधी असतो? 5 एप्रिलला असतो. त्यानंतर पुढचा महत्वाचा दिवस आहे 6 एप्रिलला. 6 एप्रिलला इंटरनॅशनल डे ऑफ स्पोर्ट फॉर डेव्हलपमेंट अँड पीस. स्पोर्ट्स आणि पीस या दोन गोष्टींना जोडणारा हा दिवस आहे. इंटरनॅशनल डे ऑफ स्पोर्ट फॉर डेव्हलपमेंट अँड पीस कधी असतो? 6 एप्रिलला असतो. आणि कोण याला सेलिब्रेट करते? दरवर्षी युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या अंडर याला सेलिब्रेट केलं जाते. या वर्षीची थीम काय? 2025 ची थीम काय? लेवलिंग द प्लेइंग फील्ड, स्पोर्ट फॉर सोशल इन्क्लुजन. म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये इन्क्लूड करून घेण्यासाठी स्पोर्ट्सचा खूप मोठा फायदा होऊ शकेल. सो त्या थीम वरती आहे, लेव्हलिंग दी प्लेइंग फील्ड, स्पोर्ट फॉर सोशल इन्क्लुजन असं या थीमचं नाव आहे. ठीक आहे. 2025 ची ही थीम आहे. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ डे हा तर नक्कीच विचारला जाऊ शकतो. 7 एप्रिलला असतो वर्ल्ड हेल्थ डे. आणि जेव्हा आपण वर्ल्ड हेल्थ डे बद्दल बोलतोय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा त्यामध्ये मेन रोल राहतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा वर्ल्ड हेल्थ डे मध्ये. सो इट इज अॅन्युअली ऑब्झर्व्ड अंडर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. सो तो एक पॉइंट आपल्याला माहिती पाहिजे. आता 7 एप्रिलच का बरं? कारण 7 एप्रिलला तिथे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एस्टॅब्लिशमेंटची अॅनिव्हर्सरी. म्हणजे 7 एप्रिल 1948 ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बनवलं गेलं होतं. आणि मग त्या तारखेला कोमेमोरेट करण्यासाठी 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे तिथे ऑब्झर्व केला जातो. 2025 मध्ये थीम काय आहे वर्ल्ड हेल्थ डे ची? हेल्दी बिगिनिंग, होपफुल फ्युचर. ठीक आहे. हेल्दी बिगिनिंग, होपफुल फ्युचर अशी या वेळेसच्या वर्ल्ड हेल्थ डे ची थीम आहे. ठीक आहे. हेल्दी बिगिनिंग, होपफुल फ्युचर. ओके, चालेल. पुढचा दिवस आहे 10 एप्रिलला. 10 एप्रिलला असतो वर्ल्ड होमिओपॅथी डे. वर्ल्ड होमिओपॅथी डे अगेन इम्पॉर्टंट आहे. होमिओपॅथी म्हटल्यावरती हेल्थ रिलेटेड एक मेजर फील्ड आपल्याला बघायला मिळते. आता 10 एप्रिलच का बरं असतो हा दिवस वर्ल्ड होमिओपॅथी डे? कारण होमिओपॅथीचे फादर ज्यांना म्हणलं जाते, फादर ऑफ होमिओपॅथी, त्यांचं नाव काय? डॉक्टर सॅम्युअल हॅनहेनमॅन. ठीक आहे. सो डॉक्टर सॅम्युअल हॅनहेनमॅन यांच्या अॅनिव्हर्सरीला, म्हणजे कोणती अॅनिव्हर्सरी? बर्थ अॅनिव्हर्सरी आपण म्हणतोय. यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीला कोमेमोरेट करण्यासाठी किंवा या तारखेला त्यांची बर्थ अॅनिव्हर्सरी असती म्हणून हा दिवस जो आहे 10 एप्रिल हा वर्ल्ड होमिओपॅथी डे म्हणून तिथे ऑब्झर्व केला जातो. सॅम्युअल हॅनहेनमॅन यांचा फोटो इथे दाखवलेला आहे आणि त्यांना फादर ऑफ होमिओपॅथी म्हणतात. त्यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीला हा दिवस असतो. आता 2025 मध्ये 10 एप्रिल 2025 ला याची थीम काय होती? मग या दिवसाची थीम काय होती? तर स्टडी, टीचिंग, रिसर्च असे 3 शब्द त्या थीम मध्ये होते. स्टडी, टीचिंग, रिसर्च ही थीम आहे वर्ल्ड होमिओपॅथी डे ची. त्यासोबतच 10 एप्रिल पासून पुढचा जो आठवडा होता त्याला वर्ल्ड होमिओपॅथी अवेअरनेस वीक म्हणून देखील ऑब्झर्व केलं गेलं होतं. ठीक आहे. थीम माहिती असू द्या काय? स्टडी, टीचिंग, रिसर्च. ओके, चालेल. पुढचा दिवस आहे 11 एप्रिल. 11 एप्रिलला असते नॅशनल सेफ मदरहुड डे. नॅशनल सेफ मदरहुड डे. ठीक आहे. कधी असतो? 11 एप्रिलला असतो नॅशनल सेफ मदरहुड डे. आता हा कोणी सुरू केलेला आहे? हा कोणी सुरू केलेला आहे? तर ही एक ऑर्गनायझेशन आहे, व्हाईट रिबन अलायन्स फॉर सेफ मदरहुड. व्हाईट रिबन अलायन्स फॉर सेफ मदरहुड त्यांचं जे इंडिया ऑफिस आहे त्यांच्याद्वारे हा दिवस तिथे ऑब्झर्व केला जातो. 11 एप्रिलच का बरं राहतो हा दिवस? 11 एप्रिललाच का बरं राहतो? कारण 11 एप्रिलला देयर इज बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ कस्तुरबा गांधी, महात्मा गांधींच्या पत्नी. सो त्यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीला हा दिवस नॅशनल सेफ मदरहुड डे म्हणून ऑब्झर्व केला जातो. नक्की हा प्रश्न येऊ शकतो की 11 एप्रिललाच का बरं राहतो हा नॅशनल सेफ मदरहुड डे? कारण कस्तुरबा गांधींची बर्थ अॅनिव्हर्सरी राहते त्या दिवशी. ठीक आहे. सो हे एक आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर 11 एप्रिललाच वर्ल्ड पार्किन्सन डे असतो. वर्ल्ड पार्किन्सन डे. ठीक आहे. पार्किन्सन डिसीज जो असतो तो त्या रिलेटेड हा वर्ल्ड पार्किन्सन डे आहे. आता 11 एप्रिललाच का बरं? पहिला हा मुद्दा आहे. 11 एप्रिललाच हा दिवस का बरं? जिथे जिथे असा काही डेटा अवेलेबल आहे तो आपल्याला माहितीच पाहिजे. 11 एप्रिललाच का बरं? कारण डॉक्टर जेम्स पार्किन्सन्स यांचा बर्थडे असतो.
आता डॉक्टर जेम्स पार्किन्सन यांनी या पर्टिक्युलर फिनॉमेनाचा शोध लावला होता. पार्किन्सनिझम त्याला म्हणतात. म्हणजे या आजारामागची पूर्ण बेसिक रिसर्च जी आहे ती कोणी केलेली आहे तर डॉक्टर जेम्स पार्किन्सन यांनी केलेली आहे. आणि 1755 ते 1824 या काळात ते होऊन गेले. सो ही वॉज द फर्स्ट पर्सन टू आयडेंटिफाय पार्किन्सनिझम ॲज अ मेडिकल कंडिशन. आणि मग त्यांनी त्यांचं एक आर्टिकल लिहिलं होतं, ॲन एसे ऑन दी शेकिंग पॅल्सीज. नाव लक्षात ठेवायची गरज नाही, पण त्या आर्टिकलमध्ये त्यांनी याबद्दल माहिती दिलेली होती. मग आता डॉक्टर जेम्स पार्किन्सन यांच्या बर्थडेच्या दिवशी हा दिवस तिथे ऑब्झर्व केला तो 11 एप्रिलला. ठीक आहे, वर्ल्ड पार्किन्सन डे. आणि त्याचा ऑफिशियल सिम्बॉल, मग या दिवसाचा ऑफिशियल सिम्बॉल पण एक असतो, त्याला रेड ट्युलिप म्हणतात. हे एक लक्षात ठेवा. सो रेड ट्युलिप अडॉप्टेड अस ऑफिशियल सिम्बॉल फॉर द डिसीज इन 9th वर्ल्ड पार्किन्सनिझम डे कॉन्फरन्स, जे लक्झेंबर्ग मध्ये झाली होती 2005 मध्ये. आता एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे का? काही गरज नाही. रेड ट्युलिप फक्त लक्षात ठेवा, हे ऑफिशियल सिम्बॉल राहतो. त्यासोबतच या वर्षीची थीम एक माहिती असू द्या. 2025 ची थीम काय? ड्रायव्हिंग चेंज थ्रू कोलॅबोरेशन. ठीक आहे, वर्ल्ड पार्किन्सन डे ची थीम काय? ड्रायव्हिंग चेंज थ्रू कोलॅबोरेशन. ओके, चालेल. पुढे वर्ल्ड हेमोफिलिया डे. हेमोफिलिया हा पण एक आजार आहे. हेमोफिलिया जो ब्लड क्लॉटिंग रिलेटेड एक आजार असतो. सो 17 एप्रिलला असतो वर्ल्ड हेमोफिलिया. एकेकाळी ते क्वीन व्हिक्टोरियाला झाला होता, त्यामुळे त्याला रॉयल हेमोफिलिया देखील म्हणतात. सो हा जो दिवस आहे हा नेमका कोण ऑब्झर्व करते आणि त्यासोबतच यावेळेसची थीम काय? सो 17 एप्रिलला वर्ल्ड हेमोफिलिया डे जो आहे, इट इज ऑब्झर्व्ड बाय वर्ल्ड फेडरेशन ऑफ हेमोफिलिया टू ऑनर फ्रँक शॅनबेल बर्थडे, हु इज फाउंडर ऑफ वर्ल्ड फेडरेशन ऑफ हेमोफिलिया. सो कोणाच्या बर्थडेच्या ऑनर मध्ये हा 17 एप्रिल हा दिवस आहे तर वर्ल्ड फेडरेशन ऑफ हेमोफिलिया याचे जे फाउंडर आहेत त्यांचं नाव आहे फ्रँक शॅनबेल. सो फ्रँक शॅनबेल यांच्या बर्थडेच्या दिवशी वर्ल्ड हेमोफिलिया डे ऑब्झर्व केला. तो कोण ऑब्झर्व करते तर वर्ल्ड फेडरेशन ऑफ हेमोफिलिया हे त्याला ऑब्झर्व करतात. मग या वेळेची थीम काय वर्ल्ड हेमोफिलिया डे ची? 2025 ची थीम काय? ॲक्सेस फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स ब्लड टू. म्हणजे थोडक्यात जेंडर वाली थीम यावेळेस आहे त्यांची, किंवा ॲक्सेस फॉर ऑल. म्हणजे हे पूर्ण हेमोफिलिया डे बद्दलची अवेअरनेस जी आहे ही सगळ्यांनाच असली पाहिजे. ॲक्सेस फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स ब्लीड टू, म्हणजे यांना देखील रक्त येते. सो अशा प्रकारची थीम आहे आणि ही थीम आपल्याला माहिती पाहिजे. 2025 मध्ये वर्ल्ड हेमोफिलिया डे ची ही थीम आहे. कधी? 17 एप्रिलला हा दिवस असतो. त्यानंतर 18 एप्रिल. आता एवढंच करायचंय फक्त, याच्यामध्ये अजून बाकी करायची काही गरज नाहीये. याची पूर्ण PDF ही तुम्हाला टेलिग्रामच्या आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून दिली जाईल. तेवढंच करायचं, बाकी एक्स्ट्रा काही करायची गरज त्यामध्ये पडणार नाही. ठीक आहे. सो 18 एप्रिलला आपण आलो. इंटरनॅशनल डे ऑफ मॉन्युमेंट अँड साईट असतो. इंटरनॅशनल डे ऑफ मॉन्युमेंट अँड साइट्स कधी असतो? 18 एप्रिलला असतो. याला वर्ल्ड हेरिटेज डे देखील म्हणतात साध्या भाषेमध्ये. राईट, वर्ल्ड हेरिटेज डे कोण ऑब्झर्व करते तर इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट अँड साइट, इकोमॉस असं त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट अँड साइट हे त्याला ऑब्झर्व करतात. या वर्षीची थीम काय? 2025 ची थीम काय आहे तर भली मोठी थीम आहे बघा. भली मोठी थीम आहे हेरिटेज अंडर थ्रेट फ्रॉम डिझास्टर अँड कॉन्फ्लिक्ट. कधी कधी मग एवढा आता ऑप्शन मध्ये बसणार नाही ना, ते 4 ऑप्शन बनवायचे, एक ऑप्शन 3 लाईनीचं झालं कसं? सो त्या केसमध्ये ते काय करू शकतात किंवा त्याला ट्रिम करून देतील, फक्त एवढंच देतील, हेरिटेज अंडर थ्रेट फ्रॉम डिझास्टर अँड कॉन्फ्लिक्ट. एवढं बसून जाईल थोडंफार ऍडजस्ट करून. सो ते थीम अशी पण देऊ शकतात, हेरिटेज अंडर थ्रेट फ्रॉम डिझास्टर अँड कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे. पुढे काय म्हणलेलं आहे? प्रिपेअर्डनेस अँड लर्निंग फ्रॉम 60 years ऑफ इकोमॉस ऍक्शन. म्हणजे ही जी संस्था आहे यांच्या 60 वर्ष मागे, जे 60 वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यानुसार ते जे काही शिकलेले आहेत किंवा जी काही तयारी केलेली आहे त्याबद्दल ते या थीम मध्ये सांगतात. ठीक आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं हेरिटेज अंडर थ्रेट फ्रॉम डिझास्टर अँड कॉन्फ्लिक्ट तरी देखील आपल्याला इथे इनफ होऊन जाईल. ठीक आहे. सो वर्ल्ड हेरिटेज डे यावेळेसची थीम आहे हेरिटेज आणि डिझास्टर आणि कॉन्फ्लिक्ट यांना कनेक्ट करणारी ही थीम आहे. ठीक आहे. नेक्स्ट 19 एप्रिल वर्ल्ड लिव्हर डे असतो. 19 एप्रिलला
वर्ल्ड लिव्हर डे असतो. आता या एप्रिल महिन्यामध्ये बरेचसे हेल्थ रिलेटेड, बायोलॉजी रिलेटेड बरेचसे असे दिवस असतात. सो 19 एप्रिलला असतो वर्ल्ड लिव्हर डे. आता हा ऑब्झर्व कोणाच्या थ्रू केला जातो, तर युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ लिव्हर, EASL यांच्याद्वारे याला ऑब्झर्व केलं जाते. युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ लिव्हर. आणि 19 एप्रिलच का बरं, कारण या EASL ची स्थापना झाली होती या दिवशी. ठीक आहे, युरोपियन असोसिएशन फॉर स्टडी ऑफ लिव्हर यांची स्थापना झाली होती 1966 मध्ये 19 एप्रिलला. म्हणून 19 एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे तिथे सेलिब्रेट केला जातो. 2025 ची थीम काय आहे, तर फूड इज मेडिसिन. म्हणजे वेगळं औषध नाही, तर अन्न हेच औषध आहे. प्रॉपर जेवण करा, पोटभर जेवण करा, तुमचं लिव्हर काय बाकी सगळी बॉडी ठीकठाक राहून जाईल. राईट, फूड इज मेडिसिन असं याचं थीम आहे. यावेळेस 2025 ची थीम आहे. विचारण्यासारखी आहे. छोटे असे, कारण 2-2, 3-3 शब्दाचे असेल तर अजून शक्यता वाढून जाते विचारण्याची. सो 19 एप्रिलला असतो वर्ल्ड लिव्हर डे. फूड इज मेडिसिन याची थीम आहे. त्यानंतर आलो आपण 21 एप्रिलला. 21 एप्रिलला काय असते, नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे असतो. सरदार वल्लभभाई पटेल यांचं भाषण हे बरंच पॉप्युलर आहे. पहिली बॅच जी होती IAS ऑफिसर्सची, त्यांना त्या दिवशी त्यांनी काय केलेलं होतं, तर स्पीच दिलेलं होतं, एक भाषण केलेलं होतं. त्याला कोमेमोरेट करण्यासाठी त्या दिवसाला 21 एप्रिल हा नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. सो दिस डेट मार्क्स द फेमस ॲड्रेस बाय सरदार वल्लभभाई पटेल इन 1947 टू द फर्स्ट बॅच ऑफ IAS ॲट मेटकाफ हाऊस इन दिल्ली. दिल्लीमध्ये जे मेटकाफ हाऊस आहे तिथे हे भाषण दिलं गेलं होतं आणि या तारखेला 21 एप्रिलला दिलं गेलेलं होतं. आणि सगळ्यात पहिले हा दिवस जो आहे तो 2006 मध्ये तिथे ऑब्झर्व केला गेला होता, 2006 मध्ये. आणि या वेळेसचं जे एडिशन आहे 17th एडिशन आहे. ठीक आहे, नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डेचं यावेळेसचं कितवं एडिशन आहे, 17th एडिशन आहे. मग यावेळेस थीम काय ठेवलेली आहे 2025 मध्ये, तर एम्पॉवरिंग सिटीजन्स थ्रू एफिशियंट अँड ट्रान्सपरंट गव्हर्नन्स अशी यावेळेसची थीम आहे. काय, एम्पॉवरिंग सिटीजन्स थ्रू एफिशियंट अँड ट्रान्सपरंट गव्हर्नन्स. ओके, सो 21 एप्रिल नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे. पुढे आलो आपण 22 एप्रिलला. 22 एप्रिलला असतो फेमस वर्ल्ड अर्थ डे. वसुंधरा दिवस त्याला म्हणू शकतो आपण. वर्ल्ड अर्थ डे असतो कधी, 22 एप्रिलला. आता ह्याला ऑब्झर्व करणं कधीपासून सुरू केलं गेलेलं आहे, तर 1970 पासून याला ऑब्झर्व करणं सुरू केलं गेलेलं आहे. 22 एप्रिल 1970 ला सगळ्यात पहिले हा ऑब्झर्व केला गेला होता. आता हा अमेरिकेमध्ये सगळ्यात पहिले ऑब्झर्व झालेला आहे. ठीक आहे, सो इट वॉज फर्स्ट ऑब्झर्व्ड ऑन 22 एप्रिल 1970 बाय ऑर इन द युनायटेड स्टेट्स. ठीक आहे, कशासाठी हा केला गेला होता, जे एन्व्हायरमेंट मधले इश्यूज आहेत, पोल्युशन, त्यानंतर क्लायमेट चेंज, त्यानंतर मग डिफॉरेस्टेशन आणि बरेचसे जे इश्यू आहेत त्याला अवेअरनेस, त्याबद्दलचं अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी अमेरिकेमध्ये हा दिवस सगळ्यात पहिले साजरा केला गेला होता. आता हा अर्थ डे हे जे नाव आहे, मग हे अर्थ डे ह्याला कोणी हे नाव दिलं होतं, तर हे ऍडव्हर्टायझिंग रायटर होते जुलियन कोनिग. ठीक आहे, जुलियन कोनिग. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन बघून घ्या, जुलियन कोनिग यांनी याला पहिले अर्थ डे असं नाव दिलेलं होतं. आता या वेळेची थीम काय, 2025 मधली वर्ल्ड अर्थ डे ची थीम काय आहे, तर आवर पॉवर आवर प्लॅनेट असं त्याचं नाव आहे. आवर पॉवर आवर प्लॅनेट ही 2025 ची वर्ल्ड अर्थ डे ची थीम आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट 23 एप्रिलला आपण आलो. 23 एप्रिल वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे. वर्ल्ड पुस्तक दिवस आपण म्हणतो, वर्ल्ड बुक डे आणि वर्ल्ड कॉपीराइट डे. 23 एप्रिलला हा दिवस असतो. आता हा दिवस कोण ऑब्झर्व करते किंवा कोणाच्या द्वारे याला ऑब्झर्व केलं जाते, ते युनेस्कोच्या द्वारे याला ऑब्झर्व केलं जाते. अॅन्युअल राहतो, दरवर्षी याला युनेस्कोच्या द्वारे ऑब्झर्व केलं जाते. ऑल्सो एव्हरी इयर ॲज पार्ट ऑफ सेलिब्रेशन ऑफ वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे. या दिवशी काय केलं जाते की जगामध्ये कोणत्या ना कोणत्या शहराला वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून सिलेक्ट केलं जाते. वर्ल्ड बुक कॅपिटल, पुस्तक राजधानी म्हणून कोणत्या ना कोणत्या शहराला सिलेक्ट केलं जाते. तर यावेळेस वर्ल्ड बुक कॅपिटल कोणाला सिलेक्ट केलेलं आहे हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकते. 2025 वर्ल्ड बुक कॅपिटल, तर रिओ डे जेनेरिओ ब्राझील मधलं जे शहर आहे त्याला वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून ते सिलेक्ट केलं गेलेलं आहे.
ऑल्सो युनायटेड नेशन चोज 23 एप्रिल हाच दिवस तिथे का बरं, हे पण महत्वाचं आहे, विचारलं जाऊ शकते. 23 एप्रिलच का बरं वर्ल्ड बुक डे? तर हे इथे डेथ अॅनिव्हर्सरी, काही महत्वाचे लेखक होऊन गेलेले त्यांच्या डेथ अॅनिव्हर्सरीला, बर्थ नाही डेथ अॅनिव्हर्सरीला तिथे कोमेमोरेट करण्यासाठी इथे काय केलं गेलेलं, 23 एप्रिल ही तारीख तिथे सिलेक्ट केली गेली. मग त्यामध्ये विलियम शेक्सपियर यांची जी डेथ अॅनिव्हर्सरी आहे ती 23 एप्रिलला असते. त्यासोबतच मिगेल सर्वंट्स, त्यानंतर इंका गार्सिलासो डे ला वेगा हे काही जगातले महत्वाचे ऑथर होऊन गेलेले. यापैकी विलियम शेक्सपियर हे नाव तर बरंच आपण ऐकलेलं असणार आहे. तो या ऑथर्सच्या डेथ अॅनिव्हर्सरीला कोमेमोरेट करण्यासाठी 23 एप्रिलला वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे तिथे सेलिब्रेट केला जातो. 2025 ची थीम काय आहे? रीड युअर वे. 3 शब्द आहेत, रीड युअर वे अशी 2025च्या वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे ची थीम आहे. ठीक आहे, सो हे एक आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर 23 एप्रिल त्याच दिवशी, ठीक आहे, 23 एप्रिल वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे असतो आणि त्याच दिवशी इंग्लिश लँग्वेज डे देखील असतो. इंग्लिश लँग्वेज डे, आता हा जो दिवस आहे इंग्लिश लँग्वेज डे हा युनायटेड नेशनच्या द्वारे तिथे सेलिब्रेट केला जातो. आणि ही जी तारीख आहे ही कशासाठी? कारण विलियम शेक्सपियर यांची डेथ अॅनिव्हर्सरी 23 एप्रिलला आहे आणि त्यांची बर्थ अॅनिव्हर्सरी पण 23 एप्रिललाच आहे. आणि त्यामुळे इंग्लिश डे का बरं? द डेट ट्रेडिशनली ऑब्झर्व्ड ॲज बोथ बर्थडे अँड डेट ऑफ डेथ ऑफ विलियम शेक्सपियर. म्हणजे यांच्याच बर्थ आणि डेथ अॅनिव्हर्सरीला कोमेमोरेट करण्यासाठी इथे इंग्लिश लँग्वेज डे ऑब्झर्व केला जातो आणि यांच्या डेथ अॅनिव्हर्सरीला कोमेमोरेट करण्यासाठी वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे देखील सेलिब्रेट केला जातो. म्हणजे विलियम शेक्सपियर यांच्या नावानी 23 एप्रिलला 2 वेगवेगळे दिवस ऑब्झर्व केले जातात. एक आहे वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे आणि दुसरा आहे वर्ल्ड इंग्लिश लँग्वेज डे. आता युनायटेड नेशनच्या अंडर ज्या ऑफिशियल लँग्वेजेस आहेत त्यांचे हे डेडिकेटेड डेज राहतात. जसं आपण इथे बघितलं फ्रेंच डे राहतो 20 मार्चला, चायनीज लँग्वेज डे राहतो 20 एप्रिलला, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज डे आपण आता बोललोच 23 एप्रिलला राहतो इंग्लिश लँग्वेज डे, स्पॅनिश लँग्वेज डे 23 एप्रिलला राहतो, रशियन लँग्वेज डे 6 जूनला राहतो आणि अरेबिक लँग्वेज डे 18 डिसेंबरला राहतो. आता याच भाषा का बरं? कारण या युनायटेड नेशनच्या ऑफिशियल लँग्वेजेस राहतात. राईट, सो हे जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून माहिती असू द्या कोणत्या दिवशी कोणत्या भाषेचा दिवस राहतो. त्यानंतर आपण आलो 24 एप्रिलला. 24 एप्रिलला काय असते आपल्याकडे? नॅशनल पंचायती राज डे असतो. आपला जो अमेंडमेंट ऍक्ट होता ना, जो 73rd अमेंडमेंट ऍक्ट, ज्याच्या अंडर आपण पंचायत राज या इन्स्टिट्यूशन्सला तिथे कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस दिलं होतं. वाचलं असेल तुम्ही पॉलिटीमध्ये. सो त्या ऍक्टच्या एस्टॅब्लिशमेंटला कोमेमोरेट करण्यासाठी 24 एप्रिल हा दिवस आपण निवडला. राईट, सो इट इज रेकॉग्नाइज्ड अॅन्युअली बाय मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज. एकतर हे माहिती असू द्या कोणती मिनिस्ट्री आहे, आणि इट कोमेमोरेट 73rd अमेंडमेंट ऍक्ट 1992 of the Constitution coming into effect in the year 1993. 92 मध्ये कायदा आला, लागू कधीपासून झाला? 1993 पासून, आणि कोणत्या तारखेपासून लागू झालं ते 24 तारीख आहे. राईट, त्यामुळे याला नॅशनल पंचायती राज डे म्हणून तिथे ऑब्झर्व केलं जाते. ठीक आहे, पुढचा 25 एप्रिल. 25 एप्रिलला काय असते? वर्ल्ड मलेरिया डे असतो. अगेन महत्वाचा एक आजार आहे, कारण एक तर असं म्हटलं जातं की वर्ल्ड लार्जेस्ट पॅरासिटिक किलर डिसीज इन दी वर्ल्ड. म्हणजे जगात सगळ्यात मोठा एखाद्या अशा सूक्ष्म जीवापासून होणाऱ्या डेथ्स सगळ्यात जास्त कोणत्या आजारापासून होत असतील तर ते मलेरियापासून होतं. राईट, सो त्यामुळे महत्वाचं आहे. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जे मेंबर स्टेट्स आहेत त्यांनी वर्ल्ड हेल्थ असेंब्लीची मीटिंग सुरू होती 2007 मध्ये. त्यांची जी वर्ल्ड हेल्थ असेंब्लीची मीटिंग आहे 2007 मधली, त्या मीटिंग दरम्यान त्यांनी याला इन्स्टिट्यूट केलेलं होतं. म्हणजे तेव्हा ठरलं होतं की 25 एप्रिलला आपण काय करायचं? वर्ल्ड मलेरिया डे ऑब्झर्व करायचा. यावेळेसची थीम काय? 2025 ची थीम काय? वर्ल्ड मलेरिया डे ची मलेरिया एंड्स विथ अस, रीइन्व्हेस्ट, रीइमॅजिन, रीइग्नाइट अशी त्याची थीम आहे. मलेरिया एंड्स विथ अस, रीइन्व्हेस्ट, रीइमॅजिन, रीइग्नाइट अशी थीम आहे 2025च्या वर्ल्ड मलेरिया डे ची. पुढे आलो आपण 26 एप्रिलला.
26 एप्रिलला काय असते तर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे असतो. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणल्यावर काय आपलं असतं ना, पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, हे काय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत. सो त्याबद्दलचा दिवस आहे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे. कधी असतो 26 एप्रिलला. इट इज ऑब्झर्व्ड बाय वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, जी युनायटेड नेशनच्या अंडरची एक संस्था आहे. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. ठीक आहे. 26 एप्रिल का बरं दिवस निवडला गेलेला आहे 26 एप्रिल? कारण या दिवशी WIPOचं हे जे कन्व्हेन्शन आहे ते इम्प्लिमेंट केलं गेलं किंवा लागू करण्यात आलं. WIPO कन्व्हेन्शन केम इन टू फोर्स ऑन दिस डेट इन 1970. म्हणजे WIPOच्या एस्टॅब्लिशमेंट बद्दलचा हा महत्वाचा दिवस झाला 26 एप्रिल. त्यामुळे हा दिवस निवडला गेला. यावेळेसची थीम काय 2025 ची तर IP अँड म्युझिक. IP म्हणजे काय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. IP अँड म्युझिक फील दी बीट ऑफ IP असं त्याचं पूर्ण थीमचं नाव आहे. IP अँड म्युझिक, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि म्युझिक या रिलेटेड थीम आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपलं काम होऊन जाणार आहे. ठीक आहे. 26 एप्रिलला असते हे माहिती असू द्या वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे. नंतर आपण आलो 28 एप्रिलला. 28 एप्रिलला हा एक पूर्ण महत्वाचा दिवस आहे वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क. वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क. आता हा जो दिवस आहे हा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन द्वारे तिथे ऑब्झर्व केला जातो आणि हा ओव्हरऑल ILO ची एक स्ट्रॅटेजी आहे, ग्लोबल स्ट्रॅटेजी ऑन ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ. ही कोणाची आहे? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची. तर या स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून या दिवसाला तिथे सेलिब्रेट केलं जाते. यावेळेची थीम काय 2025 ची? 2025 ची थीम काय या इंटरनॅशनल और वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क याची यावेळेची थीम काय? रिव्होल्युशनायझिंग हेल्थ अँड सेफ्टी, दी रोल ऑफ AI अँड डिजिटलायझेशन ॲट वर्क. म्हणजे AIचा रोल काय आहे या पूर्ण वर्कर हेल्थ आणि सेफ्टीमध्ये, याला तिथे रेकॉग्नाइज करणारी थीम आहे. ठीक आहे. रोल ऑफ AI अँड डिजिटलायझेशन ॲट वर्क. त्यामुळे कशा पद्धतीने वर्करची हेल्थ आणि वर्करची सेफ्टी ही एन्श्युअर करता येईल याबद्दलची यावेळेसची थीम आहे. ठीक आहे. 28 एप्रिलला असते कोणता? वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क. आता याच दिवशी 28 एप्रिललाच अजून एक महत्वाचा दिवस राहतो इंटरनॅशनल कोमेमोरेशन डे फॉर डेड अँड इंज्युअर्ड वर्कर्स. हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. ILOच्या अंडरच हा दिवस अजून एक राहतो. म्हणजे जे डेथ झालेले अशा वर्कर्सशी किंवा जे इंज्युअर झालेले आहेत त्यांना कोमेमोरेट करण्यासाठीचा दिवस देखील 28 एप्रिल राहतो. ठीक आहे. इंटरनॅशनल कोमेमोरेशन डे फॉर डेड अँड इंज्युअर्ड वर्कर्स. इट इज ऑर्गनाइज्ड वर्ल्डवाइड बाय ट्रेड युनियन मुवमेंट सिन्स 1996. 96 पासून याला ऑर्गनाइज केलं जातं. ठीक आहे. 28 एप्रिलला हा दिवस राहतो. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण आलो. या सगळ्या दिवसांबद्दल बेसिक गोष्टी, फक्त दिवस कधी असतो तो, त्यानंतर तो त्याच दिवशी का बरं, जर असं काही अवेलेबल असेल तर ते कोण ऑब्झर्व करते हे दोनदा तीनदा बघितलं लक्षात राहून जाणार आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. थीम व्यवस्थितपणे बघून ठेवा, कारण थीम्स आपल्याला प्रश्न थीमवरती विचारले जातात, ऑलरेडी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे त्याला प्रॉपरली बघून ठेवा, कारण ते आपल्यासाठी महत्वाचं राहणार आहे. ठीक आहे. बाकी आपल्या या आपल्या व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्हाला लिंक्स मिळून जातील. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. या पूर्ण व्हिडिओच्या ज्या PDF आहेत या तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलवरती मिळून जातील. तिथूनही तुम्ही क्विकली ते प्रिंट काढून त्याचे रिव्हिजन करून घेऊ शकता. कारण जे परीक्षेला येणार आहे त्या गोष्टी ज्या आहेत या करून ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. असंच आपण बाकी महिन्यांचे देखील असे पूर्ण जे त्या महिन्यामध्ये काय काय दिवस येतात सो ते आपण कव्हर करत राहू. त्यामुळे व्यवस्थितपणे याला फॉलो करत राहा. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबू. आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आपण पुन्हा भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच.